A straight wire carrying a current I is turned into circular loop. If the magnetic moment associated with it is m, the length of the wire will be. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर पहिला आहे अंडररूट पाय m डिवायडेड बाय आय. बी ऑप्शन आहे 2 अंडररूट पाय m डिवायडेड बाय आय. सी ऑप्शन दिलेलं आहे 2 पाय m अपॉन आय. आणि लास्ट डी ऑप्शन दिलेलं आहे पाय m डिवायडेड बाय आय. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले तर आपल्याला एक स्ट्रेट वायर दिलं होतं आणि त्याला मग या सर्क्युलर लूपमध्ये आपण कन्वर्ट करणार आहे. तर मी ऑलरेडी डायग्राम काढलेलं आहे. तर हा स्ट्रेट कंडक्टर आहे ज्याची लेंथ किती असणार, तर यल एवढी त्याची लेंथ असणार असं इमॅजिन करू आपण. मग जो मॅग्नेटिक काय करायचं आपल्याला, मोमेंट घ्यायचं बरोबर ना. मग मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, तर करंट इंटू एरिया असेल बरोबर की नाही. मग मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ स्ट्रेट वायर. मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ स्ट्रेट वायर. तर त्याच्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट घ्यायचा आहे. ओके, तर तो रिप्रेझेंट करणार आपण यमने. ठीक आहे, तर स्ट्रेट वायर विल बी यम. मग यम इज इक्वल टू आय इंटू ए असेल. ए म्हणजे का आपला एरिया. आता एरिया कोणता घ्यायचा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यावं लागेल आपल्याला. आणि वायर सिलेंड्रिकल शेपचा असतो, मग त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल तुमचं काय पाय आर स्क्वेअर इतकं असेल. ठीक आहे, मग याच्यावरून आपल्याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू भेटेल आणि ती भेटेल यम डिवायडेड बाय पाय आय. आरची जर व्हॅल्यू घेतली याचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला. मग आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट, मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर आरची व्हॅल्यू भेटेल अंडररूट यम डिवायडेड बाय पाय आय. तर हे झालं तुमचं आरची व्हॅल्यू. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे, मॅग्नेटिक मोमेंट फाईंड करायचं, पण सर्क्युलर वायरसाठी. ठीक आहे, मग या वायरला आपण काय करणार आहे, सर्क्युलर लूपमध्ये कन्वर्ट करणार आहे. दी स्ट्रेट वायर इज टर्न इंटू सर्क्युलर लूप. म्हणून दोघांची जी लेंथ असणार आहे ती कशी असणार, सेम असेल. ओके, मग याची जी लेंथ आहे ती किती यल, आणि त्या सर्कलची जी लेंथ असणार ती असेल 2 पाय आर इतकी असेल. ओके, आणि आपल्याला लेंथच फाईंड करायचं. मग यल तसाच, 2 पाय तसाच, आरच्या जागी आरची व्हॅल्यू टाकून देऊ इक्वेशन नंबर 1 मधून यम डिवायडेड बाय पाय आय. ओके, हे कुठून आलं, तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट कुठून आलं ते लिहून टाकू, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आता एक काम करू, हा जो पाय स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे त्याला स्क्वेअर रूटमध्ये टाकू, म्हणजे त्याचं काय होणार स्क्वेअर. मग आपल्याला भेटेल बघा यल इज इक्वल टू 2 फक्त बाहेर ठेवणार, अंडर रूटमध्ये यम पाय स्क्वेअर किंवा पाय स्क्वेअर पहिले लिहा, नंतर यम डिवायडेड बाय पाय आय. इथला एक पाय आणि इथला एक पाय काय होणार आहे, कॅन्सल. तर रिमेनिंग टर्म राहिलं यल इज इक्वल टू 2 अंडर रूट पाय यम डिवायडेड बाय आय. तर हे त्याचं काय असणार, तर फायनल आन्सर असेल. ठीक आहे, मग आपली जी लेंथ असणार आहे तर ती लेंथ असणार आहे 2 अंडर रूट पाय यम अपॉन आय. हे त्याचं फायनल आन्सर. आता या ठिकाणी आपण ऑप्शन चेक करू. तर या 4 ऑप्शनपैकी आपलं ऑप्शन कोणत्या ऑप्शनशी या ठिकाणी मॅच खात आहे, तर या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. ओके, मग आपल्या या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच काय, लेंथ ऑफ द वायर विल बी 2 अंडर रूट पाय यम डिवायडेड बाय आय. हे त्याचं काय असणार फायनल आन्सर असेल.